महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। दरम्यान मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात होणाऱ्या ओबीसी महालगार सभेवर मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी निशाणा साधलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जीआर काढलाय, त्याविरोधात भुजबळ राज्यभर का फिरतायत असा सवाल जरांगेंनी उपस्थित केलाय। तर मराठा समाजाचं जिंकलेलं मन फडणवीसांनी दुखवू नये असंही जरांगे म्हणतायत। सध्या काय निवडणूक आहे, ओबीसी वाडावडी चालल्या, जेवल्याच्या अलिबाबाकडे किती, त्यांच्याकडे किती, त्याच्याकडे किती, अशी वाडातडी चालली। आणि यांना फक्त मोर्चाला आणि मतदानाला पाहिजेत, नोकऱ्याला लागतील नाही लागतील काही यांना देणं घेणं नाही। छगन भुजबळला जर त्यांनी सांगितलं ती टप्परच नाही नाशिक सोडायची। फडणवीस साहेबांनी जी आर काढला ना, त्या विरोधात हे कस करायचे बरं येतोय। जिंकलेले म्हण मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे। फडणवीस साहेब म्हणतात मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत, मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणारे या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय। पुढे काय करायचं तुम्ही तुमचं बघा, आम्ही खंबीर आहेत, आरक्षण घ्या। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील उमापूर गावामध्ये लक्ष्मण हाकेंची संवाद बैठक झाली। या सभेतून ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी मराठा जीआरवरून जोरदार हल्लाबोल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आपला ओबीसी डीएनए विसरले का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय। तसंच मनोज जरांगेंवरही हाके आणि वाघमारेंनी टीका केली आहे। हैदराबाद गॅझेटियर जीआरच्या माध्यमातून मनोज जरांगेंनी ओबीसी आरक्षण संपवल्याची टीका यावेळी करण्यात आली। ओबीसी समाजाला आता रस्त्यावर उतरावं लागेल असा एल्गारही करण्यात आला। आधार कार्ड बनवण्यात आले आणि ते सुद्धा चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्रम्प यांचंच बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलं आणि तेही भर पत्रकार परिषदेत। बोगस आधार कार्ड वापरून बोगस मतदार याद्या तयार करण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। बोगस आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिक त्यांनी चक्क ट्रम्प यांचंच बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलं। भाजपचे देवांग दवेंनी निवडणूक आयोगाची वेबसाईट आपल्या हाती घेत बोगस याद्या तयार केल्याचं त्यांनी म्हटलंय। तर यावर आपला निवडणूक आयोगाशी काहीही संबंध नसल्याचं दवे यांनी आधीच स्पष्ट केलंय। आता कुठलाही नंबर घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आधार कार्ड नंबर आपण टाकू। टाकला आधार कार्ड नंबर, ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या, ठीक आहे। हाऊस नंबर माझा मतदारसंघ 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत, 0 करा नाही तर 7 करा। चला नॉट 7, ओके, सबमिटेड। आता प्रिंट, कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं, सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते। आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात। अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे। आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत, कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात। फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात। चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेच्या जाहीर झालेल्या मतदार प्रारूप यादीमध्ये तब्बल 1906 मतदारांची नावं दोनदा समाविष्ट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 8 ऑक्टोबरला प्रकाशित झालेल्या मतदार प्रारूप यादीमध्ये 24,456 मतदार आहेत। मात्र यादीमध्ये अनेक मतदारांची नावं ही एकापेक्षा जास्त मतदार यादीत समाविष्ट असल्याचं निदर्शनास आलंय। याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता मतदार यादीत काही दुरुस्ती असल्यास मतदारांना नमुना क्रमांक 8 हा फॉर्म भरून द्यायचा असतो। मात्र अनेक मतदार हा फॉर्म न भरता 6 नंबरचा फॉर्म भरतात, जो नवीन मतदारांसाठी असतो। त्यामुळे या प्रकारचा गोंधळ झाल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे। या सगळ्या